सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। जीवाने भक्तीच करायची असेल तर ती नाशवंत सुखफळ देणाऱ्या देवतांची भक्ती करण्यापेक्षा शाश्वत नित्य असा मोक्ष देणाऱ्या परमेश्वराचीच भक्ती करणे योग्य नाही काय? म्हणजे परमेश्वराची भक्ती करायची आहे तर ही भक्ती कशासाठी करायची आहे? तर ते परमेश्वराचं शाश्वत असं पद मोक्ष, त्या मोक्षाच्या प्राप्तीसाठी भक्ती करायची, ईश्वराच्या प्राप्तीसाठी भक्ती करायची। जीवाला या जीवनामध्ये परमेश्वर मिळवणं हे त्याचं परम असं ध्येय आहे, म्हणून परमेश्वर प्राप्तीसाठी त्यांनी भक्ती करायची आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेमध्ये म्हणतात की यांती देवव्रता देवान पितॄन् यांती पितृव्रताः भूतानि यांती भूतेज्या यांती मद्या जिनोपिमा। अजून एका ठिकाणी म्हणतात की मामुपेते तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते। परमेश्वराची भक्ती करून परमेश्वराचा जो मोक्ष आहे, जिथून जीवाला पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये यावं लागत नाही, अशा त्या परमेश्वराची भक्ती करायची आहे, म्हणजे परमेश्वर मिळवायचा आहे। आता ईश्वर प्राप्तीसाठी भक्ती करायची आहे, हा एक भक्ती करण्याचा उद्देश आहे। परंतु भक्ती करण्याचा दुसरा एक उद्देश आहे, आणि तो उद्देश म्हणजे 84 लक्ष नरकाच्या दुःखापासून परमेश्वराने आपल्याला सोडवावे। 84 लक्ष नरकाचे दुःख या जीवाला भोगावे लागू नयेत, या चौकडीच्या दुःखापासून परमेश्वराने आपल्याला मुक्त करावे, म्हणूनही भक्ती करायची आहे। आता ईश्वराची प्राप्ती याच्यासाठी भक्ती करायची का चौकडीच्या दुःखापासून 84 लक्ष नरकाच्या दुःखापासून परमेश्वराने सोडवावे म्हणून भक्ती करायची? याच्यावरती अत्यंत गहन असा विचार करणं प्राप्त आहे। कारण हा जीव अनंत जन्म 84 लक्ष जन्म मृत्यू योनी याचे दुःख भोगून हा जीव मनुष्य देहामध्ये आलेला आहे। या जीवाला स्वेदज, उद्भिज, जारज, अंडज अशा 4 खाण्याला हा जीव जातो, आणि 4 खाण्याचं दुःख भोगल्यानंतर मग तो मनुष्य देहाला प्राप्त होतो। स्वेदज 21 लक्ष जन्म घ्यावे लागतात। उद्भिज, स्वेदज म्हणजे पाण्यापासून ज्या जीवांची उत्पत्ती होते त्याला स्वेदज असे म्हणतात। उद्भिज म्हणजे बीज असतं, ते जमिनीवर पडल्यानंतर माती, पाणी आणि बीजाचा संयोग झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं रोप होतं आणि वृक्ष झाड निर्माण होतं, म्हणजे उद्भिज। म्हणजे हे 21 लक्ष स्वेदज पाण्यापासून जीवांची उत्पत्ती होते, हे 21 लक्ष योन्या। उद्भिज भूमी, माती, पाणी, बीज यापासून 21 लक्ष योन्या जन्म। त्याच्यानंतर जारज हे 21 लक्ष योन्या जन्म, आणि अंडज हे 21 लक्ष योन्या जन्म। अशा प्रकारचे हे स्वेदज, उद्भिज, जारज आणि अंडज या 4 खाणीमध्ये हा जीव मनुष्य देहानंतर या 4 खाणीमध्ये जातो, आणि ह्या 4 खाणीमध्ये 84 लक्ष 21 स्वेदज 21, उद्भिज 21, जारज 21, अंडज 21 अशा प्रकारे 84 लक्ष नरकाचे दुःख या जीवाला भोगावे लागते, चौकडीचे दुःख भोगावे लागते। आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सांगतात
की कलियुगी जन्म मात्रे चौकडी पर्यंत नरक. या कलियुगामध्ये मनुष्य देहामध्ये जन्माला आल्याबरोबर या जीवाला चौकडीचे नरक भोगावे लागतात. म्हणजे चौकडीचे दुःख याला आक्षेपतात. आणि हे चौकडीचे दुःखाची काळ मर्यादा आहे 60 लक्ष वर्ष. म्हणजे 60 लक्ष वर्ष हा या चौकडीचे दुःख भोगत असतो. ज्याप्रमाणे एखादा अजगर काळ हा अजगर असा दीर्घ असा पहुडलेला असतो. त्या अजगराच्या मुखामध्ये प्रवेश केल्यानंतर त्या अजगराच्या पोटातून प्रवास करत 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 नंतर बाहेर पडणे म्हणजे हा काळ सर्प. हा काळ सर्प म्हणजे चौकडीचे दुःख या जीवाला भोगावे लागतात. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणूनच निरोपण करताना म्हणतात की कलियुगी जन्म मात्रे चौकडी पर्यंत नरक. आणि हे नरकाचं दुःख तर फार भयानक आहे. दायंबा नावाच्या भक्ताला निरोपण करताना श्री चक्रधर स्वामी म्हणतात इथं अनुसरा गा न अनुसरा तरी ऐसिया अधोपरीच्या वृक्षा होई जाईल. मग अनंत काळ दुःख भोगीतच अशी जाईल. म्हणजे वृक्षाचे जन्म, पशुपक्ष्याचे जन्म, घारी गिधाडाचे जन्म, कुत्र्या मांजराचे जन्म, माशाचे जन्म, जलचराचे जन्म, असे अनेक जन्म या जीवाला 84 लक्ष घ्यावे लागतात. अनंत काळ दुःख भोगावं लागतं. 7 लक्ष वर्षाची ही चौकडी दुःख भोगून या जीवाला सहन करावं लागतं दुःख भोग. आणि म्हणून भक्ती करण्यासाठी मनुष्याला ह्या चौकडीचं दुःख प्रत्येकाला होतं. या चौकडीच्या दुःखापासून सोडविण्याचं सामर्थ्य फक्त परमेश्वराच्या अंगी आहे, परमेश्वराच्या ठाई आहे. एथीचा होईजे तै चुके. परमेश्वराला शरण गेल्यानंतर, त्या परमेश्वराची भक्ती केल्यानंतर, अनुसरल्यानंतर हे चौकडीचं दुःख चुकतं. चौकडीचं दुःख चुकण्यासाठी परमेश्वराला शरण जावं लागतं आणि परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करावं लागतं. हे चौकडीचं दुःख, हे 84 लक्ष नरकाचं दुःख, या दुःखापासून ह्या जीवाची सुटका होणं ही एक पायरी आहे. आणि त्याच्यानंतर ईश्वराची प्राप्ती होणं, मोक्ष मिळणं ही दुसरी पायरी आहे. एकदमच ह्या जीवाला परमेश्वराचा मोक्ष प्राप्त होईल हे तर फार चांगली गोष्ट आहे. परंतु ते मोक्ष प्राप्त होण्याच्या आधी या जीवाला 84 लक्ष नरकाच्या दुःख योनीतून मुक्त होणं हे सुद्धा या जीवाचं फार मोठं एक सफलता आहे. आणि म्हणून परमेश्वराला शरण जाऊन आणि परमेश्वराच्या आज्ञांचं पालन करून या चौकडीच्या, या नरकाच्या दुःखापासून या जीवाची सोडवणूक करणं हे मनुष्य देहामध्ये आल्यानंतर प्रत्येकाने केलंच पाहिजे. परमेश्वराने या जीवाला ब्रह्मविद्या ज्ञान सांगितलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, मी तुला हे भगवद्गीतेचं ज्ञान निरूपण केलेलं आहे. हे भगवद्गीतेचं ज्ञान तू आचरणात आणावंस अशी माझी तुझ्याकडून अपेक्षा आहे. परंतु हे ज्ञान इतकं अगाध आहे की मनुष्याला हे आचरणात आणणं फारच कठीण आहे. हा आचार धर्म फार कठीण आहे. आणि हा आचार धर्म कठीण असल्यामुळे मनुष्य असा विचार करतो की हे आपल्याकडून होणं शक्य नाही. एवढा मोठा कडक आचार आपल्याकडून होणं शक्य नाही. आपण हे करू शकत नाही. आणि जी गोष्ट आपण करू शकत नाही आणि मग त्या रस्त्याने वाटचाल तरी का करा. आणि म्हणून मनुष्य असा विचार करतो की आपण ह्या भानगडीत न पडलेलं बरं आणि निघून जातो. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात की हे अर्जुना, हे सर्व ब्रह्मविद्येचं ज्ञान तुझ्याकडून जरी आचरण नाही झालं तरी पण स्वल्पम अपेस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या संपूर्ण ज्ञानाचं तू आचरण जर करू शकत नशील तरी पण स्वल्प अल्प का होईना तू आचरण कर. माझ्या सगळ्याच आज्ञा जरी तुझ्याकडून पालन नाही झाल्या तरी चिंता करू नको. माझ्या अनेक आज्ञांपैकी
स्वल्पम अप्यस्य धर्मस्य, माझ्या काही मोजक्या आज्ञा जरी तू पालन केल्या तरी मी तुला त्रायते महतो भयात, स्वल्प अल्प थोडक्या जरी तू आज्ञा पालन केल्यास तरी मी तुला फार मोठ्या भयापासून मुक्त करेन. स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. भगवान श्रीकृष्णांची ही आज्ञा आहे की परमेश्वराच्या अगदी अल्पस्वल्प जरी धर्माचं पालन केलं तर ह्या जीवाला फार मोठं परमेश्वराचं सहाय्य होतं आणि मोठ्या दुःख भयापासून परमेश्वर त्याची सोडवणूक करतो. आमचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी म्हणतात, एथची मोहरची पुरे. ब्रह्मविद्या ज्ञान फार मोठं विशाल आहे. डोंगरा एवढं ते ज्ञान विशाल आणि विराट आहे. आणि त्या ज्ञानाचं पूर्ण आचरण ह्या जीवाकडून जर घडलं तर त्याचे 84 लक्ष नरक तर चुकतीलच, त्याचबरोबर त्याला ईश्वराची प्राप्ती सुद्धा होईल हे निश्चित. परंतु एवढं सखोल आणि एवढं अगाध ज्ञान आचरणात येणं फार कठीण आहे असं जर कोणाला वाटलं तर स्वामी श्री चक्रधर प्रभू म्हणतात, एथची मोहरची पुरे. मोहरी एवढं जरी तुम्ही आचरण केलं तर आम्ही तुम्हाला या संसारामधून, या भवसागरामधून तारून नेऊ. परमेश्वर दयाळू, मयाळू, कृपाळू, कणवाळू असल्यामुळे परमेश्वराने एवढी मोठी सवलत या जीवाला दिलेली आहे. मोहरी एवढं जरी आचरण केलं तरी त्याचं भलं होऊन तो या भवसागरातून तरून जातो. असं हे ब्रह्मविद्याशास्त्राचं, परमेश्वराच्या आज्ञेचं पालन आमच्याकडून मोहरी एवढं जरी घडलं तरी परमेश्वर आमचं भलं करतात. 84 लक्ष नरकाचे दुःख ह्या जीवाला भोगावे लागतात. त्या दुःखापासून या जीवाची मुक्तता करण्यासाठी परमेश्वराने एवढी मोठी सवलत दिलेली आहे. कारण हा दयाळू, मयाळू, कृपाळू, कनवाळू असा ईश्वर अवतार आहे. पतित उद्धारक असा हा ईश्वर अवतार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे दुःखी, दीन, पतित अशा जीवांचा अग्रक्रमाने उद्धार करणारे आहेत. जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खनेपुरीला आले आणि खनेपूरला आल्यानंतर गावाच्या बाहेर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना काटिये तळी आसन झालं. काटिये तळी म्हणजे बाभळीच्या झाडाखाली. अरण्य होतं तिथे. अरण्यामध्ये अनेक प्रकारचे झाडं असतात. गर्द सावलीचे झाडं असतात, फळाचे झाडं असतात, फुलांचे झाडं असतात. त्या वनामध्ये नमुन्याचे झाडं असतात. आणि कुणीही अरण्यामध्ये गेल्यानंतर चांगलं झाड, सावलीचं झाड बघून त्या झाडाखालीच कुणीही बसेल. कोणी बाभळीच्या झाडाखाली बसणार नाही. कारण बाभळीचं झाड हे तिरस्कृत आहे, बहिष्कृत आहे. कोणीही त्या झाडाला जवळ करत नाही. बागेमध्ये कुठे बाभळीचं झाड लावलेलं आपल्याला दिसतं का? किंवा आपल्या घराच्या समोर एखादं बाभळीचं रोप, एखादं झाड उगवलं तर आपण त्याला खत पाणी, आळं करून खत पाणी घालून त्या बाभळीच्या झाडाला वाढवतो का? नाही. आपण तर त्या झाडाला उपटून फेकून देतो, काटेरी झाड असल्यामुळे. कुणी त्या झाडाला जवळ करत नाही. परंतु दयाळू, मायाळू, कृपाळू, कनवाळू सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू ज्यावेळेस खनेपूरला आले, खनेपूरला आल्यानंतर गावाच्या बाहेर एका बाभळीच्या झाडाखाली देवाला सांगितलं, मार्गी वेदे भारद्वाज गमन, मग गोसावी तिजेच्या दिशी बिजे केले, खवनापुरिये वायव्ये काटिये तळी आसन. बाभळीच्या झाडाखाली देवाला आसन झालं. कारण बाभळीच्या जन्माला गेलेला तो जीव पतित, त्या जीवाला देवाने जवळ करून त्याचा उद्धार केला. जे दीन आहेत, जे दुःखी आहेत, जे पतित आहेत, अशांचा उद्धार करणारा हा ईश्वर अवतार श्री चक्रधर प्रभू हरिपाळाचे पतित उठवून
संकेत दिलेला आहे का आम्ही पतिताचे उद्धार करणारे आहोत. अशा त्या श्री चक्रधर स्वामींनी आम्हा सर्व पामर जीवांना मनुष्यांना असं अभय दिलेलं आहे की एथची मोहरची पुरे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या या आचार धर्मामधून अगदी अल्पस्वल्प जरी आचरण आपल्याकडून केलं तर परमेश्वर त्याचा अभिमान घेऊन आणि त्या जीवाला या दुःख भयापासून सोडवितात. आणि म्हणून ईश्वर प्राप्ती ही फार पुढची गोष्ट आहे. ईश्वर प्राप्ती ही फार पुढची गोष्ट आहे आणि एका जन्मात ती शक्य नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात, श्रीकृष्ण भगवंत सुद्धा सांगतात की अनेक जन्म संसिद्धी स्ततो याती परामगती. अनेक जन्माच्या प्रयत्नाने ईश्वराची प्राप्ती होते. परंतु त्याच्या अलीकडची एक आवश्यक अशी गोष्ट आहे की आम्हाला मनुष्य देहामध्ये आल्यानंतर हे चौकडीचं दुःख भोगावं लागणार आहे. 184चं दुःख भोगावं लागणार आहे. आणि 84चं नरकाचे दुःख, जन्म मृत्यूचा फेरा आणि जन्म मृत्यूचं दुःख यापासून आपल्याला मुक्तता करण्यासाठी आपल्याला भक्ती करायची आहे. त्या सर्व देवी देवता यांच्याकडे ह्या जीवाला चौकडीचं दुःख भोगविण्याचा व्यापार दिलेला आहे परमेश्वराने. ह्या ज्या देवी देवता आहेत 81 कोटी 1.25 लक्ष 9 देवता. आणि ह्या देवी देवता ह्या जीवाला 84 लक्ष नरकाचं दुःख भोगवितात. जीवानी जसं अर्जन केलेलं आहे, जीव अर्जक देवता फळदाती चैतन्य व्यापारते परमेश्वरू उद्धरिता. जीव अर्जक करतो, कर्म करतो, ओक्ती गुमटी क्रिया करतो, पाप पुण्य करतो आणि त्याप्रमाणे तो अर्जन करतो. जीव अर्जक. आणि जीवानी जसे जसे कर्म केलेले आहेत त्याप्रमाणे त्या जीवाला पापफळ केला असेल तर दुःख देणे, पुण्य केलं असेल तर त्याला पुण्याचं फळ देणे. जीवार्जक देवता फळदाती हे कार्य म्हणजे जीवानी जशी जोड जोडलेली आहे तसं त्या जीवाला फळदातृत्व करण्याचं कार्य ह्या देवी देवता करतात. चैतन्य व्यापारते, ही जी चैतन्य माया आहे ही परमेश्वराची जी प्रमुख शक्ती आहे ती परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे हा सगळा व्यापार करते. आणि परमेश्वरू उद्धरिता आणि परमेश्वर ह्या जीवाचा उद्धार. आणि म्हणून 84 लक्ष नरक सोडविण्याचं फक्त आणि फक्त परमेश्वरच कार्य करू शकतात. त्या जीवाला ह्या दुःखापासून, त्या 84 लक्ष नरकापासून सोडविण्याचं कार्य फक्त परमेश्वर करतात, देवता करू शकत नाही. आणि मग परमेश्वराला शरण जाऊन परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करून आपलं पहिली पायरी जी आहे ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होणे, ही पायरी प्रत्येकाने आक्रमिली पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग पुढे ईश्वर प्राप्तीचा विचार केला पाहिजे. हेच शास्त्राचं रहस्य आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.